हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? तर आज आपण 10वीचा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हा चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ट्राय टू अंडरस्टँड this chapter. Linear equation in two variables is not only important for 9th and 10th standard only, but very important for 11th and 12th standard also. So let's enjoy this chapter. See here, first we will study this equation word. Linear equation in two variables. In that, this equation, you should know what is the meaning of equation. See here, equation means what? Suppose here left side is written like this, is equals to sign, and right side. If here such mathematical pattern is written, left side is equals to sign and right side, this mathematical pattern it is called equation. म्हणजे ज्या mathematical pattern मध्ये लेफ्ट साइड येते, राइट साइड येते आणि इज इक्वल्स टू साइन येतं, या मॅथमॅटिकल पॅटर्नला आपण म्हणायचं इक्वेशन, म्हणजे इक्वॅलिटी. जर इथे इक्वल नसेल, सपोज विल राइट लाइक दिस, सी 2x plus 3y is equals to 7. Here this algebraic expression is equals to sign and this second algebraic expression, अशा दोन algebraic expression आणि मध्ये इक्वल साइन. याचा मीनिंग काय झाला? हे दोन्ही इक्वल आहेत, म्हणजेच इक्वॅलिटी. Sometimes see here, it is like this, suppose 5 and 7. Here this 5 and 7 both are not equal. At that time we write like this, 5 is not equals to 7, or this can be written in this way also, 5 is less than 7. In this case there is no equality. See, no equality, that means that is not equation. तर इक्वेशन नसेल मग काय असेल? इनइक्वेशन. दॅट इज इनइक्वेशन म्हणू शकतो आपण त्याला, किंवा इनइक्वॅलिटी. तर इथे आपल्याला इनइक्वेशन म्हणता येईल किंवा इनइक्वॅलिटी. तर तुम्हाला दोन्हीचा मीनिंग कळला. इक्वेशन म्हणजे जर दोन साइड इक्वल असतील तर इक्वेशन, दोन साइड इक्वल नसतील तर इनइक्वेशन. शॉर्टली तेवढंच आपण लक्षात घेऊया. आता बघा बाळांनो, इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, आता पूर्ण ह्याचा विचार करूया आपण. दिस सी, equation in two variables. What is the meaning of equation in two variable? Now I will write some of the equations and then you study what I am telling. See, suppose here one of the equation, x plus y is equals to 7 first, this x cube plus y square is equals to 23 second equation, and third one is suppose x raised to 4 plus y raised to 7 is equals to 9. Now see here, there are three equations. इथे किती इक्वेशन्स आहेत? तीन इक्वेशन्स. फर्स्ट इक्वेशन, दिस इज फर्स्ट एंड सेकंड व्हेरिएबल, therefore this is equation in two variable. This is also equation in two variables. Here also equation in two variable. म्हणजे या प्रत्येक इक्वेशन मध्ये किती किती व्हेरिएबल्स आहेत? दोन दोन व्हेरिएबल. येते लक्षात? या प्रत्येक इक्वेशन मध्ये किती किती व्हेरिएबल्स आहेत? टू टू व्हेरिएबल. आता लक्षात घ्या, या ठिकाणी या इक्वेशनला आता आपण या वर्ड कडे येणार आहोत, लिनियर. पहिलं तुमच्या लक्षात आलं इक्वेशन काय आहे, इन टू व्हेरिएबल्स काय आहे, म्हणजे प्रत्येक इक्वेशन दोन दोन व्हेरिएबल मध्ये. इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हे आता तुम्हाला दाखवलं. आता ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये काय आता लिनियर वर्ड ऍड केलाय. लिनियर, व्हॉट इज द मिनिंग ऑफ लिनियर वर्ड? लिनियर मीन्स व्हॉट? That equation which has degree 1. Now see here this equation. In this equation the index is 1. Here also index 1. घातांक, त्याचा घातांक किती आहे? 1. तर इथे x raised to 1, y raised to 1. इथे सुद्धा x raised to, आता इथे बघा, x raised to 3, y raised to 2. That means here index 3, index 2. पण ज्या इक्वेशनचा हायेस्ट इंडेक्स याचा किती आला? 3. जर जो हायेस्ट इंडेक्स असतो त्याला म्हणायचं डिग्री. मग या इक्वेशनचा हायेस्ट इंडेक्स जो आहे तो त्याचा डिग्री. देअरफॉर डिग्री ऑफ धिस इक्वेशन इज 3. ह्याचा डिग्री 3. आता इथे बघा, x raised to 4 plus y raised to 7. Here degree of this equation is 7. And here see, x raised to 1, y raised to 1. That means the degree of this equation is 1. Then the equation which has degree 1, the equation in which the value of the variable, the degree of the variable is 1. ज्या इक्वेशनच्या व्हेरिएबलची डिग्री 1 असते त्याला म्हणायचं लिनियर इक्वेशन.
लक्षात आलं आता लिनियर इक्वेशन कशाला म्हणायचं. आता हे लिनियर इक्वेशन तुम्ही जे शिकलेलं आहात त्याला एक जनरल फॉर्म दिलेला आहे बघा. आता जनरल फॉर्म आपण कसा स्टडी करणार त्याचा विचार करूया बघा. सगळ्यात पहिलं आता तुम्हाला लिनियर इक्वेशन त्याचा जनरल फॉर्म मी दाखवणार आहे ते. आता हे स्पेसिफिक फॉर्म झाले त्याचे. See here, ax plus by plus c is equals to 0. This is one of the linear equation which is the general form. ह्या linear equation चा general form आता इथे मी लिहिलंय. In which, see, here x is the variable, y is the variable, and this a, b, and c. These are numbers which are real numbers. म्हणजे या इक्वेशनला जर तुम्ही बघितलं तर या इक्वेशन मध्ये a, b आणि c हे सगळेचे सगळे काय आहेत. हिअर a, b, c बिलॉंग्स टू रियल नंबर. हे सगळे काय a, b, c काय आले रियल नंबर अँड x अँड y आर व्हेरिएबल. पण आणखी एक पुढे कंडिशन त्यांनी टाकली आहे. a नॉट इक्वल्स टू 0 अँड b इज ऑल्सो नॉट इक्वल्स टू 0. लक्षात घ्या बरं का. आता हे काय ax plus by plus c is equals to 0 हे जे तुम्हाला लिनियर इक्वेशन दिसतंय बघा. या लिनियर इक्वेशन मध्ये काय आता इन धिस लिनियर इक्वेशन फर्स्ट आय विल राईट हिअर जनरल फॉर्म. हा त्याचा जनरल फॉर्म हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. आता यामध्ये ax plus by plus c is equals to 0 in which a, b, c are real numbers, x and y are variable. आता हे जे रियल नंबर आहेत त्यामध्ये त्यांनी सांगितलं आपण काय करू शकतो. आता इथे a, b, c च्या जागेवर इनफायनाइट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो आपण इथे. इनफायनाइट व्हॅल्यूज. पण जेवढ्या व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करू तेवढे आपल्याला नवीन लिनियर इक्वेशन मिळत जातील इन टू व्हेरिएबल्स. लक्षात येते. म्हणजे आपल्याला किती लिनियर इक्वेशन मिळतील इन टू व्हेरिएबल्स. इनफायनाइट. का बरं. बिकॉज a, b, c आर रियल नंबर्स. म्हणजे a, b, c जे रियल नंबर्स आहेत आपण इनफायनाइट रियल नंबर्स आहेत किती रियल नंबर ह्याच्यात आणून टाकू शकतो. म्हणजे तितके आपल्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मिळतील. फक्त अट आहे कंडिशन आहे a शुड नॉट बी 0 अँड b शुड नॉट बी 0. a अँड b नॉट इक्वल्स टू 0. ते 0 नको. का बरं नको. इफ वी आर टेकिंग हिअर सी हे 0 का नको त्याचा आता एकदा तुम्हाला मिनिंग कळलं पाहिजे. इफ a इज इक्वल्स टू 0 टेक दिस a हिअर. Suppose a 0 x plus by plus c equals to 0. See here. If this a is 0, जर हा a 0 असेल that means the term a will get cancelled. a ची term cancel होईल. So we got here by plus c equals to 0. What is the meaning of this equation? This is linear equation but in one variable because this variable is absent. Similarly, if we are taking b equals to 0, जर आपण b 0 घेतला तर इथे x plus 0 plus c equals to 0 फक्त x चा व्हेरिएबल राहील. y कॅन्सल होईल. म्हणजेच हे सुद्धा लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे. कळतंय. आणि नंतर आपण पुढे याचा विचार करणार आहोत. c जर 0 घेतला तर काय होईल ते नेक्स्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगतो. ऍट दॅट टाइम दॅट इक्वेशन और ग्राफ ऑफ दॅट इक्वेशन विल पास थ्रू ओरिजिन. ते मी पुढे सांगणार आहे तुम्हाला. हे लक्षात आले सगळ्यांना लिनियर इक्वेशन. आता या चॅप्टर मध्ये आपल्याला दोन गोष्टी बघायच्या. दोन गोष्टी कोणत्या. पहिलं लिनियर इक्वेशन आयडेंटिफाय करायचं ओळखायचं आणि दुसरं त्याला कसं सॉल्व्ह करायचं. तर पहिलं आयडेंटिफाय कसं. आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल देणार आहे. तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला ते सांगता येत आहेत का. प्रत्येकाने प्रयत्न करायचा. आता बघा लिनियर इक्वेशन मध्ये सी हिअर सपोज दिस इज वन ऑफ द इक्वेशन 2m plus 3n is equals to 9. First equation. In second equation, see here 2x square plus y is equals to 81. Third equation 1 by x plus 3 by y is equals to 21. And this fourth equation is xy plus y square is equals to 9 or only y. Now see here. First, second, third and fourth. Four equations are written here. Fifth also I will write here. 0x plus y is equals to 8. Now try to understand. Observe all these 5 equations. आता ह्या सगळ्या इक्वेशनला ऑब्झर्व करा. काय कळते बघा ह्याच्यामध्ये. 2m 3n is equals to 9. Here m and n are variables. हा m आणि n व्हेरिएबल आहे. ह्याचा डिग्री 1 ह्याची डिग्री 1 म्हणजे हायेस्ट इंडेक्स त्यांचा 1 झाला. Therefore it is linear equation. See here. या इक्वेशन मध्ये एक्स वाय व्हेरिएबल ह्याचा डोक्यावर 2 इथे 1 म्हणजे याची डिग्री 2. डिग्री जर 2 आहे तर हे लिनियर इक्वेशन येईल का. इट इज नॉट लिनियर. थर्ड नाउ सी हिअर. आता इथे काही जण कन्फ्युज होतील बरं का.
1 upon x 3 upon y. त्यांना वाटतं एक्सच्या डोक्यावर 1 वायच्या डोक्यावर, बट दे आर नॉट इन देअर प्रॉपर फॉर्म. ते त्यांच्या प्रॉपर फॉर्म मध्ये नाही. वेन वी विल राईट देम in their proper form, that means when we will take here to the numerator, that at that time this x raised to 1 will become x raised to minus 1. Here plus 3 upon y, but this 3 will remain as it is. When we are taking y on the numerator, then it will become y raised to minus 1 and that is equals to 21. आता या केस मध्ये बघा, ह्याच्या डोक्यावर -1, ह्याच्या डोक्यावर -1. जर -1 त्यांच्या डोक्यावर आहे, ह्याचा अर्थ काय? त्यांची डिग्री आहे -1. मग जर -1 डिग्री असेल त्याला आपण लिनियर इक्वेशन म्हणणार का? आपली तर कंडिशन काय ठरली? ज्याची डिग्री +1 तेच आपलं लिनियर इक्वेशन. ज्याची डिग्री 1 नाही त्याला लिनियर म्हणता येणार नाही. देअरफॉर इट इज नॉट लिनियर इक्वेशन. बट धिस इक्वेशन कॅन बी कन्व्हर्टेड इनटू लिनियर इक्वेशन. ह्याला आपण कन्व्हर्ट करू शकतो. हाउ? बाय प्रॉपर सबस्टिट्यूशन. जर याला सबस्टिट्यूट केलं, पुट 1 upon x is equals to suppose m. ह्याला 1 upon x च्या जागेवर m टाकला. 1 upon y is equals to n. पण 1 upon y कसं होईल बघा, आता इथे 3 upon y. हे 3 upon y आपण कसं लिहू शकतो? 3 into 1 upon y. If we are substituting 1 upon y is equals to n, ह्याच्या जागेवर जर n टाकला तर इथे मिळेल 3n. So we will get here 1 upon x, that is m. 3 upon y म्हणजे 3 into 1 upon y. 1 upon y घेतो n म्हणजे 3n and that is equals to 21. So we got here new equation. आपल्याला हे नवीन इक्वेशन मिळालं. मग जर नवीन इक्वेशन दिसतं हे, तर ह्याला काय म्हणायचं? This is linear equation. That means this equation is converted into linear equation by proper substitution. But first इथे in first case it is not linear. Now it is converted into linear. हा दोन्ही मधला फरक. तर ह्या केस मध्ये आपल्याला जर विचारलं तर इट इज नॉट लिनियर. मग इथे आपण काय लिहिणार? ते लिनियर नाही. सी हियर, दिस इज नॉट लिनियर इक्वेशन. विच दिस इक्वेशन इज नॉट लिनियर. हे लिनियर नाहीये. आता नेक्स्ट इथे बघा, ह्याचा x raised to 1 y raised to 1 म्हणजे ह्याचा टोटल जर बघितला तर x y raised to 2, ह्याची डिग्री 2 आहे. देअरफॉर इट इज ऑल्सो नॉट लिनियर. इथे बघा आता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आता हे लिनियर आहे लिनियर इक्वेशन, बट जरी हे लिनियर इक्वेशन असेल पण इन 2 व्हेरिएबल आहे की 1 व्हेरिएबल? हे फक्त 1 व्हेरिएबल मध्ये. बिकॉज सी 0x plus y is equals to 8. पण जर अशा पद्धतीने असेल 0x plus y is equals to 8, therefore only y is the present. So only 1 variable is present. Therefore this is linear equation in 1 variable. आलं लक्षात? आता आपल्याला बघायचं ह्या लिनियर इक्वेशनला कसं सॉल्व्ह करायचं. लक्षात घ्या बरं का, आता लिनियर इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं. आता सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काही जणांना असं वाटतं की आपल्याला 2च इक्वेशन असतील तर आपण सॉल्व्ह करू शकतो. पहिलं बघा, सपोज दिस इज x plus y is equals to 7. दिस इज वन ऑफ द लिनियर इक्वेशन. हे जर एक लिनियर इक्वेशन असेल, आता ह्याला कसं सॉल्व्ह करणार? पहिलं जर समजा आपण असं घेतलं x plus 3 is equals to 7. जर आपण x plus 3 is equals to 7 घेतला तर ह्याला कसं सॉल्व्ह करणार? बघा आता, take this value of 3 on that side. Therefore 7, this 3 will get subtracted. 7 minus 3. So we got here 7 minus 3, 4. So x is equals to 4. ही जी x ची 4 व्हॅल्यू आहे, that is the solution of this equation. But this is linear equation in 1 variable. आता एकच व्हेरिएबल ह्याच्यामध्ये. But when we take here one of the equation x plus y is equals to suppose 6. हे linear equation but in 2 variable. 1 variable, 2 variable. आता ह्याला कसं सॉल्व्ह करणार? लक्षात घ्या, या ठिकाणी हे y is equals to this 6 and take this x on that side, it will get subtracted. So we got here this equation. See, this one variable it is in terms of another variable. म्हणजे हा y जो आहे तो x च्या फॉर्म मध्ये लिहिला आपण. y ला कसं लिहिलं? x च्या फॉर्म मध्ये. म्हणजे x च्या व्हॅल्यू टाकायच्या म्हणजे y चे मिळतील. लक्षात घ्या आता हे कसं. आता सपोज इथे आपण एक चार्ट बनवूया ह्याचा. सी हियर, आता लक्षात घ्या इथे सपोज x आहे, इथे y आहे आणि इथे x, y. आता आपल्याला याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. पहिलं घेऊया आपण. सपोज x is equals to 2. आता x ची व्हॅल्यू आपण मनाने घेतोय 2. समजा x 2 घेतला. जर x 2 घेतला तर इथे घ्या y is equals to 6 minus x. Therefore 6 minus, what is the value of x? X is 2. Take here 2. Then 6 minus 2 is 4. So we got here y is equals to 4. If we are substituting x is equals to 2, so we got y is equals to 4. So we got 2, 4. This is first equation, first solution.
त्याचं सोल्युशन मिळालं आपल्याला 2 4. आता हे 2 4 ची व्हॅल्यू आहे बघा, ही 2 4 ची व्हॅल्यू इथून उचलली आणि त्यात जर सबस्टिट्यूट केली ह्या इक्वेशन मध्ये तर बघा बरं काय होतं, 2 4 2 + 4 6 त्याला सॅटिस्फाय करते. जी व्हॅल्यू ह्याला सॅटिस्फाय करते तिला म्हणायचं हीच सोल्युशन. ही जी व्हॅल्यू आहे बघा, ही व्हॅल्यू ह्याच्यात टाकली की त्याला सॅटिस्फाय म्हणजे काय, त्याच्या LHS आणि RHS इक्वल येणं. बघा ना, ह्या व्हॅल्यू टाकल्यानंतर LHS RHS इक्वल येते. देअरफॉर दिस इज द सोल्युशन. आता नेक्स्ट सोल्युशन सेकंड बघा, x इज इक्वल टू सपोज 3. तर x 3 घेतला तर बघा बरं आता y इज इक्वल टू 6 - x, बट x इज व्हॉट 3. 6 - 3 दॅट इज 3 ओनली. सो वी गॉट हियर 3, 3. x इज 3, आपण 3 घेतला x तर y आपल्याला 3 मिळाला. Therefore 3, 3. Suppose we are taking here x is equals to 4. समजा x 4 घेतला, मग y काय येईल बघा, y is equals to 6 minus x, but x is what 4. 6 minus 4. So y is equals to 2. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली का बघा, जशा जशा तुम्ही x च्या व्हॅल्यू घेत चालले तशा तशा तुम्हाला y च्या त्याच्यानुसार व्हॅल्यू मिळत चालले. म्हणून इथे म्हणायचं x ला इंडिपेंडंट व्हेरिएबल, म्हणजे x आपण सबस्टिट्यूट करतोय तर y आपल्याला त्यातून मिळतोय. हा झाला इंडिपेंडंट, ह्याला कोणाचं बंधन नाही, आपण कुठली व्हॅल्यू ह्याच्यात टाकू शकतो x, तर ह्याच्यावरून आपल्याला y मिळतोय. मग जी व्हॅल्यू आपण पुट करू शकतो कुठलीही, दॅट इज इंडिपेंडंट, त्याला काही कोणाचं बंधन नाहीये, इंडिपेंडंट व्हेरिएबल. आणि दिस इज डिपेंडंट, ह्याच्यावर डिपेंड आहे, ही टाकल्यानंतर ही मिळणार, म्हणजे ही डिपेंडंट, दिस इज इंडिपेंडंट. Independent variable, dependent variable. So here 4, x is equals to 4, then y is equals to 2. So we got 4, 2. तर ह्याचे आपल्याला इक्वेशन मिळाले. आता या इक्वेशन मध्ये काय होतंय बघा, लक्षात घ्या, या एका इक्वेशनचे हे 1 2 3 पॉइंट्स मिळाले. मग हे जे 3 पॉइंट्स आहेत, हे जे 3 x y च्या व्हॅल्यू आहेत, these are 3 solutions of this equation. म्हणजे बाळांनो तुम्हाला ही गोष्ट कळणं गरजेचं आहे, या इक्वेशनला सोल्युशन किती आहेत, तर या इक्वेशनला सोल्युशन आहे पहिलं, दुसरं, तिसरं, असे किती सोल्युशन घेता येतील, इनफायनाइट, अनेक सोल्युशन. कारण x च्या व्हॅल्यू आपण रिअल नंबर किती घेऊ शकतो, जेवढे x घेऊ तेवढे y मिळतील, म्हणजे तेवढे पॉइंट्स मिळतील. x घ्या y मिळेल, x आणि y आले ते पॉइंट्स मिळतील, तेवढे इनफायनाइट पॉइंट्स. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला या इक्वेशनचा ग्राफ प्लॉट करायचा असेल, पुढे आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा आहे. सपोज these are x and y coordinates. See, this is x coordinate, x axis and y axis. So we got here x and y axis. In this plane, if we are drawing this graph of this equation, जर या इक्वेशनचा ग्राफ ड्रॉ करायचा म्हटलं तर ह्याचे जे पॉइंट आहेत त्यांना प्लॉट करावं लागेल. आता मी अंदाजे प्लॉट करतो, हा पहिला पॉइंट, हा सपोज दुसरा पॉइंट, हा तिसरा पॉइंट. हे 3 जे पॉइंट आहेत, हे 1 2 3, यांना जर जोडलं असं, then we'll get here one of the straight line. म्हणजे या इक्वेशनच्या पॉइंट्सना, ह्या पॉइंट्सना जर आपण असं प्लॉट केलं तर त्यांना जोडल्यानंतर आपल्याला एक स्ट्रेट लाईन मिळते. म्हणून आपण काय म्हणणार, या इक्वेशनला प्लॉट केल्यानंतर आपल्याला काय मिळतंय, स्ट्रेट लाईन. म्हणून ह्या इक्वेशनला म्हटलं जातं लिनियर. सी, इन धिस वर्ड, या लिनियर शब्दामध्येच त्याचं मिनिंग दिलंय बघा. लिनी मध्ये लाईन हा शब्द आला, म्हणजे ज्या इक्वेशन पासून आपल्याला लाईन मिळते, स्ट्रेट लाईन, तर त्या इक्वेशनला म्हणायचं लिनियर इक्वेशन. मग आता इथे किती व्हॅल्यू आहेत, अशा असंख्य व्हॅल्यू आहेत, पॉइंट्स, असंख्य पॉइंट्स आहेत. म्हणून हे पॉइंट्स या इक्वेशनचे इनफायनाइट सोल्युशन झाले. ह्या इक्वेशनला जर इनफायनाइट सोल्युशन, तर ह्या इक्वेशनची जी लाईन बनली त्या लाईनवर सुद्धा इनफायनाइट पॉइंट. मग हे पॉइंट कुठे आहेत, तर ह्या लाईनवर आहेत. म्हणजे ह्याचा जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन तुम्हाला कळलं पाहिजे. इक्वेशन, इनफायनाइट सोल्युशन, हे इनफायनाइट सोल्युशन म्हणजे इनफायनाइट पॉइंट्स. म्हणजेच या इक्वेशन पासून आपल्याला इनफायनाइट सोल्युशन मिळत गेले, पहिलं, दुसरं, तिसरं, असे कितीतरी सोल्युशन. आणि हे प्रत्येक सोल्युशन ह्या लाईनवर आपण प्लॉट करत गेलो तर ती त्याच्यापासून एक लाईन. मग लाईनवर किती पॉइंट्स असतात, इनफायनाइट. म्हणजेच या इक्वेशनला जर इनफायनाइट सोल्युशन आहेत तर त्याच्यापासून बनणारी जी लाईन आहे तिच्यावर पण इनफायनाइट पॉइंट्स. तुम्हाला कळलं का हे त्याचे सोल्युशन कसे. पण आता हे झालं एका इक्वेशनचं. ज्यावेळेस आपण ह्या ठिकाणी 2 इक्वेशन घेणार, सपोज x plus y is equals to 7 and x minus y is equals to, बघा x plus y is equals to काय घेतलं आपण, 7, आणि x minus y is equals to सपोज 3. आता इथे मात्र 2 इक्वेशन घेतलेत. किती इक्वेशन घेतले, 2. मग ह्या 2 इक्वेशनला जर सॉल्व्ह करायचं म्हटलं तर ह्याच्या आता सोल्युशन आपल्याला काढावं लागेल. सोल्युशन म्हणजे काय, ह्यांच्यातले जे व्हेरिएबल आहेत त्याच्या किमती, x आणि y च्या किमती काढणं म्हणजेच त्याचं सोल्युशन.
जसं एका इक्वेशनला इनफायनाइट सोल्युशन तशा दोन दोन इक्वेशनला असतीलच असं नाही. मग दोन इक्वेशनला सोल्युशन कसे असतात, दोन इक्वेशनचे सोल्युशन कसे येतील बघा. तर सपोज आपण ह्याचा जर विचार केला तर इथे बघा x + y 7 असे दोन नंबर शोधा ज्याची ऍडिशन 7 आणि ज्याची सबट्रॅक्शन 3. लगेच तुम्हाला कळून जाईल 5 + 2 7 5 - 2 3 अशा पद्धतीने मिळालं. मग ह्या इक्वेशन्सना म्हणायचं सायमल्टेनियस इक्वेशन. ज्यावेळेस आपण एकापेक्षा जास्त इक्वेशन घेणार ते सायमल्टेनियस इक्वेशन. मग सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, त्याचा पॉइंट. पण आता त्याच्यावर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया, कारण यामध्ये आपल्याला त्या व्हिडिओची तेवढी क्षमता नाहीये. त्यासाठी आपण तुम्ही आता एवढं फक्त समजलेलं आहे की नाही तेवढं रिवाइज करून घ्या. फक्त मी एका मिनिटात तुम्हाला रिवाइज करून देतो मी काय काय घेतलं. पहिला आपण इक्वेशन बघितलं, दोन साइड ज्याला आहेत आणि इक्वल आहेत. इक्वल नसेल तर इनइक्वेशन किंवा इनइक्वॅलिटी. दुसरं बघितलं इक्वेशन इन टू व्हेरिएबल, ज्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल एक्स वाय सारखे दोन व्हेरिएबल आले, इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तिसरं आपण त्यात बघितलं की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, ज्या इक्वेशनची डिग्री 1, ज्या इक्वेशनची डिग्री 1 त्याला म्हणायचं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. हे तर क्लिअर झालं सगळ्यांना. त्याचा जनरल फॉर्म आपण बघितला ax + by + c = 0. मग आता ax + by + c मध्ये a b c काय आहेत, रियल नंबर, बट दे आर इन विच a and b should not be 0. ते 0 नको. जर ते 0 आले तर ते टू व्हेरिएबल मध्ये राहणारच नाही. म्हणजेच ax + by + c = 0 इज द लिनियर जनरल फॉर्म ऑफ द लिनियर इक्वेशन. हा x + by + c = 0 जनरल फॉर्म. त्यामधला abc रियल नंबर बट a and b आर नॉट इक्वल्स टू 0. हे झालं जनरल फॉर्म. त्यानंतर आपण सिंगल इक्वेशन बघितलं. आता हे टू व्हेरिएबल्स इथे त्या एका इक्वेशनला ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करत गेलो तर सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला त्याच्यावर पॉइंट किती मिळाले, इनफायनाइट पॉइंट्स. हे आपण बघितलं. आणि ते पॉइंट ज्यावेळेस आपण प्लॉट करतो त्याची आपल्याला मिळते लाईन. म्हणजे इक्वेशनला असतात इनफायनाइट पॉइंट्स आणि त्या पॉइंटला जर जॉईन केलं तर ती लाईन मिळते. म्हणजे लाईनवर जे इनफायनाइट पॉइंट्स आहेत ते सगळेच्या सगळे पॉइंट ह्या इक्वेशनचे ते सोल्युशन आहे. आलं का लक्षात सगळ्यांना. ते जेवढे पॉइंट आहेत त्या लाईनवर ते सगळेच्या सगळे पॉइंट ह्या इक्वेशनचे ते सोल्युशन आहेत. म्हणजे हिचं ते जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन. जॉमेट्रिकली आपण लाईनना कसं प्लॉट करू शकतो, तर स्ट्रेट लाईन. ह्या इक्वेशन पासून स्ट्रेट लाईन मिळते म्हणून ह्या इक्वेशनला लिनियर इक्वेशन म्हणायचं. ओके, तर मी अशी अपेक्षा करतो बाळांनो तुम्हाला हे व्यवस्थित कळलं असेल. जर नसेल कळलं तुम्ही थोडा व्हिडिओला पॉज करून परत त्याला स्टडी करा. काही अडचणी आल्या तर मला तुम्ही कॉल करू शकता आपल्या नंबरवर. ओके, थँक्यू स्टुडंट्स.